छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला हात लावू नका, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश। पट्टण कोडोलीत तणावपूर्ण शांतता। कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील पट्टण कोडोली येथे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पाडव्या दिवशी उभा करण्यात आला होता। तो हटवण्याचा प्रयत्न पोलीस आणि महसूल प्रशासनाने सुरू केला होता। पाडवे दिवशी नव्या वर्षाच्या आरंभी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पट्टण कोडोली येथे शिवभक्तांनी उभा केला होता। तो पुतळा हटवण्याचा प्रयत्न प्रशासनाने सुरू केला होता। यावेळी स्थानिक शिवप्रेमी व गोकुळचे संचालक मुरलीधर जाधव यांनी कडाडून विरोध दर्शवला होता। तथापि बुधवारी गोकुळचे संचालक मुरलीधर जाधव यांनी ठाणे येथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली। त्यानंतर ठाणे ते मंत्रालय या दरम्यान भ्रमणध्वनीवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन व अन्य अधिकाऱ्यांना कडक शब्दात सूचना देत हा पुतळा हटवू नये असे निर्देश केले आहेत। ही घटना समजताच पट्टण कोडोली गावाला घेरण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रशासनाला नमस्ते घेत बाहेर पडावं लागत आहे। तर दुसऱ्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी अशा प्रचंड घोषणा देत शिवप्रेमींनी परिसर दणाणून सोडला। मुरलीधर जाधव म्हणाले, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ आदेश दिल्याने वातावरण निवळायला मदत होईल, मात्र पुतळा हटणार नाही ही भूमिका तमाम शिवभक्तांची आहे। तीच भूमिका राज्याच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आहे। देशाचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांचा पुतळा हटवला जाणार नाही ही भूमिका आम्हा शिवभक्तांची आरंभी होती, ती आजही आहे अशा शब्दात जाधव यांनी ठणकावलं। महानकर न्यूजसाठी रिजवन मुजावर, पट्टण कोडोली। ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।